नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। हजारो कार्यकर्त्यांचा पुन्हा ठाकरेंच्या गटात जोरदार पक्षप्रवेश। महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। भारतीय जनता पक्षाचे केंद्रात आणि राज्यात पाशवी बहुमतावर आलेले डबल इंजिन सरकार जनतेच्या कल्याणासाठी काहीच काम करत नाही, फक्त धूर सोडतोय, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला। मातोश्री निवासस्थानी आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी त्यांनी भाजपचा चांगलाच समाचारही घेतला। भाजपाचे सर्व घोटाळे रोजच्या रोज बाहेर येत आहेत, पण देशात सर्वात मोठा घोटाळा भाजपने केला आहे, तो म्हणजे संभ्रम घोटाळा। भाजपने भोळ्या बाबड्या जनतेला आपण त्यांचे पैवारी आहोत असे दर्शवून सातत्याने संभ्रमात ठेवले आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला। पण आता भाजप खोटे बोलतोय हे सर्वांच्या लक्षात आले आहे। भाजपच्या राजवटीत जनतेचे होणारे हाल पाहवत नाहीत, म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या भगव्याखाली आले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला। शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणात होते। मुस्लिम बांधवांना शिवसेनेचे हिंदुत्व कळलंय, म्हणूनच ते हिंदू सम्राट हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी आलेत, असं उद्धव ठाकरे यांनी अभिमानाने सांगितलं। हिंदू धर्माचेच रजिस्ट्रेशन नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढून येणारे असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की त्यांचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला। संघवाले स्वतःच्या सोयीप्रमाणे भूमिका बदलतात, असे ते म्हणाले।